सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। नमस्कार, बीजी 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता मी आता कर्जत शहरामध्ये पाटबंधारे कार्यालयामध्ये आहे आणि पाटबंधारे कार्यालयामध्ये आज रमेश भाऊ कदम पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत हे आजपासून ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि 2 दिवसापूर्वी ते उपोषण करत होते आणि त्या उपोषण करत असताना त्यांना काही अधिकाऱ्यांनी जाऊन त्यांची समज घातली आणि समज घातल्यानंतर त्यांनी ते समज मान्यता केली आणि मान्यता करून त्यांनी एकच 8 तास धरला की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी ठिय्या आंदोलन करणार आहोत। आता कर्जतकर सर्व नागरिक, जय जिजाऊ, जय शिवराय, जय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज। कर्जतकर नागरिकांना मी या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणून थोडक्यात सांगत आहे की कर्जत तालुक्यातील सर्व नदी पात्रातील अतिक्रमणे काढून टाकण्याची कारवाई करण्यासाठी मी गेले 1 वर्ष कर्जत उपअभियंता पाटबंधारे विभाग जलसंपदा विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत आहे। गेल्या वर्षी 20/3/2023 रोजी आमरण उपोषण केले होते आणि त्या आमरण उपोषणच्या वेळी उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी आश्वासन दिलं होतं की 1 वर्षामध्ये ही अतिक्रमणावर कारवाई आम्ही करू। त्या अनुषंगाने 1 वर्ष उलटला तरीसुद्धा कुठल्या प्रकारची कायदेशीर कारवाई झाली नाही। त्याच्यामुळे आम्हाला न विलास्तव पुन्हा 8/3/2024 रोजी लोकमान्य टिळक चौक कर्जत येथे आमरण उपोषण करणे भाग पडले आणि आम्ही ते आमरण उपोषण सुरू केले। आमरण उपोषण सुरू झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी पुन्हा उपविभागीय पाटबंधारे विभाग अभियंता यांनी आमची भेट घेऊन आम्हाला पुन्हा एकदा आश्वासन दिलं। त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी कायदेशीर प्रक्रिया जे करायची आहे त्याच्यासाठी आम्हाला शासकीय प्रक्रिया म्हणजे कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, तर आम्हाला वेळ द्यावा अशी त्यांनी आमच्याकडे विनंती केली। त्यानुसार आम्ही त्यांना वेळ देण्याची त्यांची विनंती आम्ही मान्य केली। परंतु आम्ही लोकमान्य टिळकात जे आमरण उपोषण सुरू होतं ते फक्त आमरण उपोषण स्थगित करून ठिय्या आंदोलन आमचं तुमच्या कार्यालयासमोर सुरू राहील अशा प्रकारचं आम्ही त्यांना अल्टिमेट दिलं। त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य केलं आणि तशा प्रकारचं आपल्याकडे आम्हाला त्यांनी पत्रव्यवहार करून लेखी आश्वासन देऊन ते मान्य केलं आणि त्याचप्रमाणे त्या आश्वासनाप्रमाणे आज दिनांक 11/3/2024 पासून आम्ही जलसंपदा विभाग उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयासमोर आमचं ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे। आता जसं आपण मला एक प्रश्न उपस्थित केले की आचारसंहिता आता लागू होण्याची शक्यता आहे,
परंतु हे आंदोलन आजचं नाही, 1 वर्षापूर्वीपासून सुरू झालेलं आहे आणि त्याचा मी पाठपुरावा करतो आहे. एक वेळा करून झाले, दुसऱ्यांदा आपण आमरण उपोषण करून झाले, आता तिसऱ्यांदा आपण ठिय्या आंदोलन करतो आहे. त्याच्यामुळं मला असं वाटते आचारसंहितेशी आमचा कुठला प्रकारची संबंध येणार नाही किंवा आचारसंहितेची बाधा आमच्या आंदोलनाला होणार नाही. आणि जरी झाली तरी जे काही कायदेशीर नियमानुसार आमच्यावर काही कारवाई होईल त्याला आम्ही सामोरं जाण्यास तयार आहोत. कदाचित निवडणूक आयुक्त आमच्यावर कडक कारवाई करेल किंवा आम्हाला अटक करेल किंवा आम्हाला जेल बंद करेल किंवा कुठल्या प्रकारची कारवाई करेल, ती सर्व कारवाईला आम्ही सामोरं जाण्यास तयार आहोत. परंतु आता हे आंदोलन जोपर्यंत नदीपात्रातील अतिक्रमणांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही. आणि ठिय्या आंदोलन करत असताना जर या पाटबंधारे विभागीय किंवा कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पलवाट काढण्याचा प्रयत्न केला किंवा आम्हाला आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर याच ठिकाणी हे ठिय्या आंदोलन रद्द करून जे 2 वेळा आम्ही आमरण उपोषण सुरू केलं होतं तेच आमरण उपोषण हे अगदी शेवटपर्यंत कारवाई होईपर्यंत सुरू ठेवू, एवढंच मी या प्रसंगी सर्व जनतेला सांगतोय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. बघूया त्यांच्या याला किती यश येते आणि त्याप्रमाणे शासनाने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पुरा कराव्यात. माझ्यासोबत कॅमेरामनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.